नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्रहो, ग्रामीण घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची महत्त्वाची अपडेट आहे. ते म्हणजे ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये घरकुलचे पैसे जमा झालेले नाहीत, मग ते पहिला हप्ता असू दे, दुसरा असू दे किंवा तिसरा असू दे किंवा चौथा असू दे, ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलचे पैसे जमा झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची महत्त्वाची अपडेट आहे. कारण शासनाने आज नवीन शासन निर्णय निर्गमित करून 10,000 कोटी रुपये निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून GRच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. आणि हाईप बटनला देखील प्रेस करायला नक्की विसरू नका. तर मित्रहो, दिनांक 22 मे 2026 म्हणजे आजच ग्राम विकास विभागाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा प्रशासकीय निधीसह निधी रुपये 6,000 कोटी व राज्य समरूप हिस्सा रुपये 4,000 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत. तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे आपण या ठिकाणी डायरेक्ट पाहूया. तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाने सन 2026-27 या वर्षासाठी वितरित केलेल्या एकूण रुपये 8,368 कोटी 50 लाख निधीपैकी सर्वसाधारण घटकांतर्गत रुपये 6,000 कोटी आणि त्याचबरोबर राज्य समरूप हिस्सा जो आहे तो 4,000 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. अशा प्रकारे एकूण 10,000 कोटी रुपये निधी जो आहे तो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत लाभार्थ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हे देखील सांगितलेलं आहे की शासन परिपत्रक दिनांक 9 एप्रिल 2026 मधील अटींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रहो, शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत लाभार्थ्यांसाठी हा निधी मंजूर केलेला आहे. तर या ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे सर्वसाधारण घटकांतर्गत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा निधी आता लवकरच वितरित केला जाईल. तर ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे सर्वसाधारण घटकांतर्गत आणि अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता असू दे, दुसरा असू दे किंवा तिसरा असू दे पैसे जमा झालेले नसतील घरकुलचे, तर त्या लाभार्थ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये हे लवकरच घरकुलचे पैसे जमा होणार आहेत. तर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट. ही माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.